लाईफलाईन क्लिनिकल लॅबोरेटरी अत्याधुनिक मशिनरी युक्त कम्प्युटराइज्ड व मान्यताप्राप्त लॅबोरेटरी, अल्प दरात रक्त, लघवी, थुंकी व सर्व प्रकारच्या तपासणीचे विश्वसनीय केंद्र। आमचा पत्ता गोकुळ नगरी रोड, डॉक्टर जपे हॉस्पिटल शेजारी, तालुका कोपरगाव। संपर्क क्रमांक 80 07 80 76 58 व 82 75 38 86 48। नगर जिल्ह्यातील कोपरगाव मतदारसंघातील दिव्यांग व्यक्तींचे जीवन स्वावलंबी होऊन त्यांना आयुष्यात येणाऱ्या अडचणी दूर करून सर्वसामान्य नागरिकांप्रमाणे आयुष्य जगता यावे यासाठी प्रयत्न करीत आहेत। या पुढील काळातही दिव्यांगांना सन्मानाने जगण्याची समान संधी मिळावी आणि त्यांच्यातील आत्मविश्वास पुन्हा जागा व्हावा यासाठी दिव्यांगांच्या वेदना दूर करून त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी मी सदैव तत्पर आहे, अशी ग्वाही आमदार आशुतोष काळे यांनी दिली आहे। महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्ट कोपरगाव येथे फेलोशिप ऑफ द फिजिकल हँडिकॅप मुंबई व आमदार आशुतोष काळे यांच्या सहकार्यातून कोपरगाव मतदारसंघातील दिव्यांग बांधवांना आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते कृत्रिम अवयव व आवश्यक साहित्य वाटप करण्यात आले। या प्रसंगी ते बोलत होते। यावेळी फेलोशिप ऑफ द फिजिकल हँडिकॅप मुंबईचे पदाधिकारी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना व संलग्न संस्थांचे पदाधिकारी, माजी जिल्हा परिषद पंचायत सदस्य, माजी नगरसेवक, दिव्यांग बांधव व त्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते। कोपरगाव एक्सप्रेस न्यूज साठी सुनील ससाने, कोपरगाव। याच्या अगोदर आपले दिव्यांग बांधव त्याचे हात किंवा पाय नव्हते, त्यांना कृत्रिम अवयव त्याचं मोजमाप आपण करून त्यांचं वाटप पण आपण केले। या वस्तूंचं वाटप त्या ठिकाणी राहिलेलं होतं। तर मी त्या दिवशी काही इमर्जन्सी आल्या कारणाने बाहेर गेलो होतो, परंतु लेट का होईना वाटप त्या ठिकाणी करण्याचं नियोजन केलं। त्याच्या माध्यमातून निश्चितपणे आपल्याला आधार देण्याचा प्रयत्न तुमच्या सर्वांच्या वतीने होत असतो। सर्वांना कल्पना आहे, आपण गेले 5 वर्ष सातत्याने दर महिन्याच्या पहिल्या मुदतीमध्ये आपले जे बांधव असतील, भगिनी असतील, त्यांचं सर्टिफिकेट काढण्याचं बाकी आहे, त्यांच्यासाठी आपण वाहनाची व्यवस्था केली। त्याच्यामुळं जे काही पात्र लाभार्थी असतील त्यांना जे काही शासकीय अनुदान आहे ते त्यांना मिळायला सुरुवात झालेली। तसेच जे काही कॅम्प आपण आयोजित करतो, त्यामध्ये कृत्रिम अवयव असतील किंवा आवश्यक वस्तू असतील, त्याचं वाटप आपण गेल्या 5 वर्षामध्ये अनेक कॅम्प केलेले। आणि या कॅम्पसाठी सुरुवातीपासूनच आपल्याला फेलोशिप ऑफ फिजिकली हँडिकॅप या संस्थेच्या मदत त्या ठिकाणी झाली। म्हणून आपल्या सर्वांच्या वतीने त्या संस्थेच्या आलेल्या प्रतिनिधी लांबा मॅडम त्यांच्या सर्व सहकार्याने आभार मानतो। आपण सातत्याने मला मदत केली, त्या बांधवांना आधार देण्यासाठी मदत केली। आपण सर्व मोठ्या संख्येने आलेले, ठीक आहे, आपलं आयुष्य जरी आपल्याला देवाने ही गोष्ट कमी दिली असेल, बाकीच्या गोष्टी आपल्याला चांगल्या पद्धतीने दिल्या, म्हणून तो मनामध्ये कुठेही काही कमीपणा किंवा काही विचार मनामध्ये नाही येईल। आपण जशा पद्धतीने दैनंदिन जीवनामध्ये सगळ्या गोष्टींवर मात करून आपलं जीवन जगत असतात, तशाच पद्धतीने चिंतेच्या काळामध्ये देखील कुठल्या प्रकारची जर मदत लागली मला आखारी त्या ठिकाणी सांगावं। आपल्या अडचणी सोडवण्यासाठी आहे, माझे प्रयत्न चालू आहे एवढं या ठिकाणी सांगतो। आपल्या सर्व दिव्यांग बांधवांसाठी बाकीच्या अनेक गोष्टी काही करता आल्या त्याचा देखील मी सातत्याने प्रयत्न करत असतो। तर आपण त्या सर्व गोष्टींचा लाभ घ्यावा अशा प्रकारची विनंती करतो। ही सर्व उपकरणे आमच्या संस्थेमध्ये आमचेच अपंग प्रशिक्षणार्थी आणि कर्मचारी बनवतात आणि ह्या गोष्टीचा आम्हाला खूपच अभिमान आहे। त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे। आमची संस्था 1985 साली आमच्या फाउंडर्स स्वर्गीय श्रीमती फातिमा इस्माईल यांनी स्थापना केली होती। त्यांची स्वतःची मुलगी अपंग होती आणि त्या
संस्थेचे उद्घाटन भारताचे पहिले पंतप्रधान माननीय श्री जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते करण्यात आले. आमच्या संस्थेला 69 वर्ष पूर्ण झाली आहे. तसेच आमच्या संस्थेत एकूण 8 विभाग आहेत. मशीन शॉप, कार्पेंट्री, हँडलूम, ऑफिस अकाउंट सेक्शन, प्रिंटिंग सेक्शन, टेलरिंग सेक्शन आणि असेंब्ली सेक्शन. आमच्या संस्थेमध्ये एकूण 110 प्रशिक्षणार्थी आहेत. संस्थेमध्ये 3 प्रकारच्या अपंगांना आम्ही प्रवेश देतो. पहिले आहेत शारीरिक अपंग, दुसरे मतिमंद आणि तिसरे मूकबधिर. वयाची 18 वर्षाच्या प्रशिक्षणार्थींची पूर्ण झाली असतील आणि 45 वर्षाच्या खाली जे असतील त्या व्यक्तींना आम्ही संस्थेमध्ये प्रवेश देतो आणि ते कोणत्या डिपार्टमेंटला काम करू शकते ते काउन्सिलिंग करून ठरवलं जातं. त्यांना दरमहा 1500 रुपये विद्यावेतनच्या स्वरूपात दिले जाते. तसेच सकाळचा चहा, नाश्ता, दुपारचे जेवण, मोफत बस सुविधा. त्याचप्रमाणे 15 दिवसातून एकदा त्यांचं मेडिकल चेकअप करून त्यांना मोफत औषधं पण दिली जातात. त्याचप्रमाणे योगा शिकवला जातो, मैदानी खेळ घेण्यात येतात. दररोज फिजिओथेरपी त्यांना पाठवण्यात येते. संस्थेतर्फे सर्व प्रशिक्षणार्थी व कर्मचाऱ्यांसाठी सहलीचे स्पोर्ट्सचे आयोजन केले जाते.